आपल्या सोबत आहेत कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई निमकर. भाई, आपलं राजसत्तामध्ये स्वागत. सर्वप्रथम असा विषय आहे की कोकण रेल्वेचं दुपदरीकरणाचा लाट घातला जातोय. तत्पूर्वी कोकण रेल्वेच्या ज्या काही समस्या आहेत त्या जैसे थेच आहेत, तर याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे? आता केंद्र सरकारने कोकण रेल्वेचं दुपदरीकरण करायचं ठरवलेलं आहे. रेल्वेला जवळजवळ 32-33 वर्ष पूर्ण झालेली आहेत कोकणामध्ये ही कोकण रेल्वे आल्यानंतर. आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यामध्ये काही मागण्या आम्ही मोर्चे काढून आंदोलन करून आमच्या मंजूर झाल्या, पण काही मागण्या ज्या प्रलंबित आहेत त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कोकण रेल्वेच्या कोकणामध्ये रोह्याच्या पुढे आम्ही दुपदरीकरण होऊ देणार नाही म्हणजे नाही. आमची मागणी आहे की मुंबई पासून चिपळूणपर्यंत दादर पॅसेंजर गाडी स्वतंत्र असली पाहिजे, ती चालू करा. आम्हाला लेखी पत्र दिलं रेल्वे प्रशासनाने, आम्ही चालू करतो, ती अजून चालू केलेली आहे. 10-15 वर्षापूर्वी चिपळूणकरांचं भूमिपूजन झालं, त्या मार्गाचं त्या प्रकल्पाचं कामाला अजून सुरुवात झालेली नाही. कोकण रेल्वेच्या प्रकल्पासाठी कोकणातल्या रेल्वेच्या कोकण रेल्वेच्या माणसांनी त्याग केलाय, त्यांच्या जागा दिल्या. कोकण रेल्वेतले कोकणामध्ये शेतकरी बेघर झाले. आता कोकणामध्ये एक जागा कमी असते, एक 10 गुंठ्याचा उतारा असेल त्याच्यावर 10 नावं असतात, तरी सुद्धा ती जागा त्यांनी कोकण रेल्वेला दिली की त्याने एक चांगला प्रकल्प येतोय, याच्यामध्ये कोकणाचा विकास होईल, कोकणाची प्रगती होईल, हाच एक मनामध्ये हेतू ठेवून जागा दिली. आम्ही कोकण रेल्वे प्रकल्प व्हावा म्हणून त्याच्यासाठी शेड्स उभे केले, पैसे जो कोकण रेल्वेसाठी आम्ही दिले. तर एवढं सगळं करत असताना तुम्ही जर आमच्या प्रश्नाकडे जर दुर्लक्ष करत असाल आणि जर दुपदरी मार्ग जर करत असाल तुम्ही, तर आम्ही काय त्या आमच्या भागातून, ज्या कोकणाच्या भागातून मुंबईकडून तिकडून काय गोव्याच्या साईडला मार्गाला किंवा त्या भागाच्या गोव्याच्या मार्गावरून मुंबईला गाड्या जातील, ते काय आम्ही बघत बसून टाळ्या वाजवत बसायचं काय? आणि आम्ही प्रश्न विचारला तुम्हाला की दादर पॅसेंजर गाडी तुम्ही बंद का करताय, तिकडे का वळली? तुम्ही आम्हाला सिग्नलचा प्रश्न सांगताय काय? आम्हाला येडे समजता का तुम्ही? सिग्नलमुळे गाडी येत नाही म्हणून. आणि दुपदरीकरण झाल्यानंतर सिग्नलचा प्रश्न सुटल्यानंतर त्या आमच्या गाड्या तुम्ही चालू करणार आहात काय? आणि करणार असेल तर आधी लेखी द्या, तरच आम्ही दुपदरीकरणाला तुम्हाला परवानगी देऊ, नाही तर आमची परवानगी आम्ही देणार नाही. हे सगळं करत असताना एवढं करतो ना, आता भरतीच्या प्रश्नामध्ये काही कोकणातले लोक प्रकल्पग्रस्त, काही स्थानिकांची भरती झाली, पण अजूनही त्याच्यामध्ये थोडीशी गडबड वाटते आम्हाला भरतीमध्ये. आम्ही काय सांगितलं की तुम्ही कोकणातल्या माणसाचं, एखाद्या तरुणाचा किंवा तरुणाची भरती केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं नाव टाका, तुम्ही ते नंबर टाकता आणि त्या नंबरमुळे आमच्या लक्षात येत नाही की हा स्थानिकाचे परप्रांती आहे. म्हणजे नोकरीमध्ये आम्हाला अडचण, गाडीमध्ये बसायला अडचण. आत्ता कोकणातून जेवढ्या गाड्या धावतात त्या आम्हाला कोकणातनं, मुंबईतनं कोकणात यायचं झालं तर त्याच्यामध्ये परप्रांतीची प्रचंड गर्दी असते. आम्हाला रिझर्वेशन मिळत नाही, आम्हाला आरक्षण मिळत नाही, आम्हाला खाली बसावं लागतं. जागा आमची रेल्वेमध्ये, आम्ही सीटवर बसायचं करून खाली बसायचं काय? हे धंदे आता बंद करा आणि आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. अभी ये जो वीडियो है ये रेलवे मंत्रालय दिल्ली की तरफ रेलवे मिनिस्टर के पास जाने वाला है. मैं मंत्री को एक अर्ज गुजारिश करता हूं कि हमारी जो मांगे हैं उसके लिखित हमने दिल्ली में आपके नाम से भेजे हुए हैं, उसके ऊपर आप ध्यान दीजिए. कोकण रेलवे खाली नाम रह गया है. मधुदे दंडोती ने कोकण रेलवे की शुरुआत की, वो भी कोकण के थे. वो उस हिसाब से कोकण रेलवे में स्थानिक लोगों को बैठने के लिए जगह मिलना चाहिए. सब गाड़ी कोकण रेलवे की जो स्टॉप है, चिपळूण का एक स्टॉप है, चिपळूण का जंक्शन रेलवे, उधर रुकना चाहिए. और रायगढ़, रत्नागिरी और सिंधुदुर्ग, इन 3 जिलों के लिए, कोकण के लिए जाने आने के लिए ज्यादा गाड़ी की हमको जरूरत है. वो हमको गाड़ी तुम नए से चालू करो गाड़ी. हम कोकण रेलवे को सहायता दिए है, आप भी हमको सहायता दे दो यार. हमारी अर्जी जो हमने आप भेजे है उसके ऊपर सहानुभूति के साथ में आपका विचार होना मांगता है. हम महाराष्ट्र के चीफ मिनिस्टर को भी मिलने वाले हैं, उप मुख्यमंत्री को भी मिलने वाले हैं, और एक कोकण रेलवे अन्याय निवारण समिति के साथ सब राजनीति लोग, सब पार्टी के लोग, सब एक साथ में हम है और ये हमारी जो मांगे है वो आप पूरी करेंगे, ऐसे हमें उम्मीद है. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.